करते काय यायलाच लागते मकाचे कणस खायला. तर नमस्कार राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, बाहेर खूप मस्त असा पाऊस पडतोय आणि काहीतरी चमचमीत असं खाण्याचा इच्छा होतेच सगळ्यांचीच. तर त्यासाठी काल मार्केटमधून कणसं घेऊन आलेले. तर आता काही घरची कणसं असाली ते आपण गावी मस्त घरची कणसं भेटतात. सध्या तर गावी नाही आहेत, कुणी केलेले असेल तर अजून खायला आले नाहीत, पण इकडे पावसाळ्यात मात्र भरपूर कणसं आपल्याला विकत भेटतात. असे 50ला 4 कणसं करून असे मार्केटमधून कणसं आणले होते आणि त्याचंच बघा आता मस्त असं सोलून ह्याचे दाणे काढायचे आहेत. तुम्ही हे भाजूनसुद्धा घेऊ शकता, पण गॅसवर असे व्यवस्थित भाजत नाहीत. त्याच्यामुळे काय करायचे, ह्याचे दाणे काढून घ्यायचे असे आणि व्यवस्थित असं तुम्हाला जो पण मसाला टाकायचा आहे ते टाकायचं, तुम्ही व्यवस्थित टाकून भाजून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला थोडंसं दाखवतेच ब्लॉगमध्ये, तुम्ही बघा. आणि तुम्हालाही पाऊस असा पडत असताना कुठेतरी, जसं की आपण डोंगरावरती वगैरे गेलो तर जसा बुट्टा खातो ना, त्याच पद्धतीने अगदी मस्त घरामध्ये व्यवस्थित असं दाणे भाजून घरच्या घरी खायचं, किंवा बाहेरसुद्धा तुम्ही खाऊ शकता. पण बाहेर विकत 30-40 रुपयाला 1 कणीस असतं, मग इथे 50 रुपयाला 4 कणीस आणलेले आहेत. आणि व्यवस्थित असं आपण दाणं काढून घेऊया आणि व्यवस्थित वर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. कसा वाटतं ह्या ब्लॉग मला कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका. बघा, असं पद्धतीने सोलाचे थोडेसे हलक्या हाताने वडले ना की आपोआप निघतात. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. इथे बघू शकता तुम्ही मस्त असं कणीस आता सोलून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लाल तिखट, मीठ, जो पण तुम्हाला मसाला हवा असेल, जिरं टाकू शकता तुम्ही. व्यवस्थित असं मस्त भाजून घेऊया आपण. इकडे बघ कांदा टोमॅटो चिरून घेतले. वरून टाकण्यासाठी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. आता मी इथे कोथिंबीर वगैरे आत किचनमध्ये घेते. चला आपण मकाचे कणसे भाजून घेऊया. ब्लॉग कंटिन्यू करा. इथे गॅसवरती कढई ठेवून घ्यायचे आणि कढईमध्ये आधी थोडंसं आपल्याला 50% दाणे भाजून घ्यायचे. नंतर मसाला भाजल्यानंतर आपण परत टाकणार आहोत, का जास्त मसाला करपतो. त्याच्यामुळे दाणे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आणि मगच आपण मसाला सगळा परत काढून लावून घेणार आहे. तर बघा, आता इथे मी दाणे टाकलेले आहेत. कमीत कमी याला 7 ते 8 मिनटं लागतात. दाणे ते मगच व्यवस्थित दाणे भाजतात. जर दाणे कच्चे राहिले तर अजिबात चांगले लागत नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या की दाणे व्यवस्थित भाजले पाहिजेत. मग आपण व्यवस्थित तेल वगैरे टाकून फोडणी द्यायची आपल्याला. ब्लॉग कंटिन्यू कर. तर गाईज, आता फर्स्ट टाइम हिला मी चहासुद्धा शिकवते ह्याचबरोबर. तिनं माझ्या आईकडे केला होता, पण गॅस पेटला आणि ती घाबरली. तर चहा तिला कसा मी शिकवते. बारीक गॅस कर, बारीक गॅस कर. ह्या साईडला फिरव अजून. हां, पूर्ण फिरवायचा. हां, इकडे दाणे पण आपण भाजायला घेतलेले आहेत. आणि साखर आहे ना, अशा पद्धतीने जर चहा केला ना खूप छान लागतो. 1-2 मिनिट वरती तर साखर आहे ना अशीच वितळून घ्यायची आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये जितकं पाणी हवं आहे तितकं पाणी ॲड करायचं. पावडर टाकायची, उकळू द्यायचं चहापत्ती टाकून. तर बघा, करू शकता तुम्ही. तर बनवते तर तुम्हाला चहा पूर्णपणे तिला सांगते बघा. ते साखर खाली लागू नये म्हणून आपल्याला सारखं असं ढवळत राहायचं आहे. एखादा मिनिटभर साखरला आपलं गरम केल्यानं की साखर लगेच मेल्ट होते. मग त्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं. तर तुम्ही थांबा, तुम्हाला दाखवते. आपले दाणेसुद्धा भाजलेले आहेत. आता मी दाण्याची प्रोसेस तुम्हाला पुढे दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघू शकता तुम्ही साखर कशी इथं मेल्ट व्हायला लागले. आता आपण याच्यामध्ये जितकं पण पाणी हवं आहे तितकं आपण पाणी घालून घ्यायचं. बघा, अशी व्यवस्थित अशी मेल्ट होऊ द्यायचे. बघा, अर्धा 1 मिनिट झालं ना लगेच आपली साखर मेल्ट होते. आता इथे मी 2 ते 3 माणसाचा चहा तिला बनवायला लागते, कारण आमची फॅमिली खूप छोटी आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आता कलरसुद्धा चेंज होते आणि मस्त असं चहा पावडर टाकून घ्यायचं. चहा पावडर टाकल्यानंतर 1-1.5 मिनिट आपल्याला चहा मस्त उकळून घ्यायचा आहे. मगच आपल्याला दूध ह्याच्यात टाकायचं आहे. हां, आता ती बनवते पण मी सांगते मीच तिला, कारण ती फर्स्ट टाइम इथे बनवायला लागली. तर तुम्ही समजून घ्या. आता इकडे तुम्हाला मी प्रोसेस दाखवते मकाच्या कणसाची. आता इथे कढईमध्ये, त्याच कढईमध्ये मी
आता 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांग, आता हे तेल गरम झाले. इथे जिरे टाकून घेते मी थोडंसं. जिरे टाकल्यानंतर आपल्याला कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचे. कच्चा टाकलेला आहे, कच्चा चांगला तडतडला पाहिजे. आणि आता इथे मस्त असं कांदा आणि टोमॅटो टाकून घेतो. हळद टाकलेली आहे नंतर आणि मीठ घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण टोमॅटो हे आपला लवकर सॉफ्ट होतं त्याच्यामुळे. आणि व्यवस्थित असं 1 ते 1.5 मिनिट झाल्यानंतर आपला कांदा बघा, कांदा आणि टोमॅटो मॅश झालेला आहे. जास्तही मॅश करायचं नाही, खाताना ते छान लागत नाही आहे. तर आपल्याला हे जे मकाचे दाणे आहेत ते टाकायचे आणि शेवटी लाल तिखट टाकायचं आणि आपले मकाचे दाणे रेडी होतात. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. इकडे चहासुद्धा बघा उकळतोय आणि मस्त असं तुम्हाला ना अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर, पण कणसाला लिंबूशिवाय अजिबात चव येत नाही. त्याच्यामुळे नंतरही तुम्ही घेऊ शकता, पण याच्यातही पिळलेला लिंबू सगळीकडे लागतो. सगळ्यात शेवटी आपल्याला लाल तिखट आणि वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे. तयार आहेत दाणे, फक्त लाल तिखट टाकायचं आणि वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि खाण्यासाठी रेडी आहेत. इथं अशी मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची. आता खाण्यासाठी आपले हे पॉपकॉर्न म्हणा किंवा मकाचे कणस म्हणा, दाणे म्हणा, रेडी आहेत. तर आता वाजलेले आहेत 4. या तुम्ही पण मकाचे कणस खायला. आणि कसा वाटला हा पूर्ण ब्लॉग आणि माझ्या मुलीने केलेला चहासुद्धा कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा. भेटूया पुढं. बाय.